चला आता इथे बघा मी गावाला आलेली आहे माझ्या सासरी. आता हे माझं घर आहे आणि इथे ना संध्याकाळची वेळ आहे. जेवण वगैरे झालेले आहे आमचे आत्ताच आणि मी ना आता इथे थोडंसं दूध गरम करायला ठेवलेलं आहे. आणि गावाला आली का मी असं म्हणजे घरचं दूध असतं ना आमचं गाईंचं, त्याच्यामुळे मग मी काय करते जरासं दूध गरम करते आणि मुलगी पण घेते संध्याकाळी आणि मिस्टर घेता आणि मी पण काय वेळेस घेत असते, माझं पण मन झालं तर मी घेत असते. चला मग त्यांना पण आता देणार आहे थोडंसं गरम करून आणि त्याच्यानंतर आहे ना मी पण थोडंसं घेते. आणि बघा आपण शहरगावात राहतो तर आपण ते पिशवीचं दूध आणतो वगैरे, आपल्याला प्युअर दूध भेटतच नाही. आपण त्यांनी किती गॅरंटी दिली तरी पण घरचं ते घरचंच असतं. चला आता दूध गरम केलं. आता मी इथे ना हे बघा कप भरून घेते. आता इथे माझी मुलगी ना काहीतरी मला दाखवत होती मोबाईलमध्ये, हे बघा. आणि ह्या 2 छोट्या मुली आहे ना त्या माझ्या नाती म्हणजे माझ्या पुतण्याच्या दोघी मुली आहे. आता मी गावाला गेली का त्या माझ्याकडे झोपायला असतात नेहमीच आणि आमच्या जवळच असतात. त्या गेल्या का सोबतच असतात, काही दिवसभर शाळेत जातील तेवढ्याच त्या. आता आमची जेवणं वगैरे झालेली आहे. आता त्यांना आहे ना मेहंदी काढायची, तर त्या सांगताय आत्या आम्हाला मेहंदी काढून दे, माझ्या मुलीला सांगताय त्या. आणि त्याच्यानंतर इथे बघा आमचा मळा आहे ना, आमच्या मळ्याच्या शेजारी आहे ना दुसरे नाशिकचे लोक आहे, त्यांनी जमीन घेतलेली आणि त्यांनी ना हे ड्रॅगन फ्रूट्स लावलेले आहे. आणि त्यांना माहीत झालं हे आलेले आहे म्हणून त्यांनी थोडेसे आणून दिले असं खाण्यासाठी. पण आता रात्र झाली तर आम्ही काही खाल्ले नाही. आम्ही आता ते सकाळीच खाऊ. आणि एकदम झाडाचे तोडलेले आहे, त्याच्यात एक मोठं आहे बघू शकता आणि बाकीचे छोटे छोटे आहे. आम्ही तिथे जाणार आहे आणि तिथला पण व्हिडिओ तुमच्यासोबत आम्ही शेअर करणार आहे. बघू शकता फ्रेश अशी एकदम झाडाचे तोडलेले आहे. त्याच्यानंतर आहे ना इथे बघा मेहंदीचा कोण होता ना गावाला, खूप खूप पाऊस पण चालू आहे आणि खूप थंडी असते आमच्या नाशिकला. त्याच्यामुळे ना तो मेहंदीचा कोण एकदम थंड झालेला आहे बर्फासारखा. त्याच्यामुळे ना तो थोडासा आता मी त्यांना आहे ना असा गरम पाण्यामध्ये टाकलेला आहे बघू शकता. थोडासा त्यांना आहे ना असा गरम करून देते म्हणजे ते त्याच्यातली मेहंदी ना थोडीशी अशी पातळ होईल, म्हणजे नाही तर हात दुखुरायला पिळायला असं हातावरती काढायला. आणि इथे बघू शकता मेहंदीचा कोण गरम करून दिला थोडासा आणि हे बघा त्यांच्या हातावर माझी मुलगी मेहंदी काढते, हे बघा. आणि ह्या पद्धतीने एकीच्या हातावर काढली, ही बघा एक हातावर काढून झाली आहे, ही मोठी आहे आणि ही छोटी आहे. आणि हे बघा आता हिच्या हातावर काढते माझी मुलगी मेहंदी. आणि त्याच्यानंतर इथे बघा माझी कॅट म्हणजे माझ्याकडे कॅट आहे, ते गावाला नेलेले आहे. आणि त्यांना आहे ना म्हणजे तिला छान छोटेसे 2 पिल्लं झालेले आणि ते पिल्लं पण आहे ना 1 ते 6 महिन्यांची झालेले आहे. आणि ते बघा छान माझ्या मुलीच्या मांडीवर बसून राहिलेलं आहे बघू शकता ह्या